नाशिकच्या मालेगावमध्ये स्वाईन फ्लूने शिरकाव केलाय। मालेगावातले एका माजी कृषी अधिकारी आणि एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर मालेगाव महापालिकेचा आरोग्य विभाग आता अलर्ट झालाय। स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबातील आणि परिसरातील व्यक्ती यांचा शोध घेऊन त्यांची आता आरोग्य तपासणी केली जाते। कोणालाही सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळली तर त्यांनी तातडीने मनपाच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन उपचार घ्यावेत, असं आवाहन मालेगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे। तर मालेगावमधून ही महत्त्वाची बातमी येतेय। नाशिकमधून मालेगावमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव झालाय। एका माजी कृषी अधिकारी आणि एका महिलेचा मृत्यू झाला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली। आता आरोग्य विभाग अलर्ट झालेला आहे। स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबातील आणि परिसरातल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची देखील आता आरोग्य तपासणी केली जाते। मात्र महापालिकेने या दरम्यान अलर्ट घोषित केलाय। कोणालाही सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळली तर तातडीने मनपाच्या आरोग्य केंद्रामध्ये जावं आणि उपचार करून घ्यावेत, असं आवाहन मालेगाव महापालिका आरोग्य विभागाने केलेलं आहे। सध्या राज्यातलं वातावरण बदलतंय, उन्हाच्या तीव्र झळा आहेत आणि मालेगावमधून त्यामध्ये ही बातमी येतेय।